बघा यानंतर प्रश्न क्रमांक आहे 17. प्रश्न काय विचारलेला आहे? अयोग्य जोडी ओळखायचे. म्हणजे या जोडीपैकी अशी कोणती जोडी आहे की ती चुकीची जोडलेली आहे. चुकीची म्हणजे विरुद्धार्थी असतील, समानार्थी असतील, तर त्याच्यापैकी आपल्याला शोधायचं आहे की अयोग्य जोडी कोणती आहे किंवा चुकीची जोडी कोणती आहे. अनल, अग्नी. पर्याय क्रमांक 2 बघा, कमाल, किमान. पर्याय क्रमांक 3 मित्र, शत्रू. क्षर आणि अक्षर. या प्रश्नावरून आपल्याला असं समजून येईल की अनल आणि अग्नी हे काय समानार्थी शब्द दिलेले आहे. अनल याचाच अर्थ काय होतो? अग्नी. त्याच्यानंतर कमाल आणि किमान हे कसं आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. मित्र आणि शत्रू हे देखील विरुद्धार्थी शब्द आहे. क्षर आणि अक्षर हे कसं आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे हे योग्य जोडे आहेत सगळे. ह्या विरुद्धार्थाच्या योग्य जोडे आहेत. म्हणजे आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली आहे. अयोग्य म्हणजे कोणते आहे? हे समानार्थी विचारलेलं आहे. इथं विरुद्धार्थी विचारलेलं आहे, इथं समानार्थी विचारलेला आहे. म्हणजे अयोग्य जोडी कोणती राहील? पर्याय क्रमांक 1 अनल आणि अग्नी. पर्याय क्रमांक 1. यानंतर बघा प्रश्न आहे 18 क्रमांक. प्रश्न 18 काय विचारलेला आहे? सरदार, बिनचूक, वेदना, बर्जरी या 4 शब्दापैकी कोणता शब्द उपसर्ग घटित शब्द नाही? सहजासहजी काय विचारतात प्रश्न? उपसर्ग घटित शब्द शोधा, पुन्हा प्रत्यय घटित शब्द शोधा. पण इथं विचारलेला प्रश्न कोणता आहे? सगळ्यात शेवटी वाचायचं. उपसर्ग शब्द किंवा उपसर्ग घटित शब्द नाही म्हणून विचारलेला आहे. सगळ्यात महत्वाचं हा आहे की हे वाचताना व्यवस्थित वाचायचं. हे 4 शब्द कोणते आहेत? सरदार, बिनचूक, वेदना आणि भरजरी. बघा हे 3 वाचल्यानंतर आपल्याला भरजरी हा शब्द कुठेतरी दिसत नाही. म्हणजे याला पण व्यवस्थित वाचायचे की याच्यापैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही. बघा शब्दसिद्धीमध्ये आपण बघितलेलं आहे की शब्द भाषेतील शब्दाचे 2 प्रकारे वर्गीकरण करता येतं. कोणते कोणते शब्द बघा? त्याच्यापैकी आहे एक सिद्ध शब्द आणि दुसरा कोणता आहे? साधी. या सिद्ध आणि साधित शब्दामध्ये जे मूळ शब्द असतात ते सिद्ध शब्द असतात आणि जे साधित शब्द असतात ते कसं आहे? त्याला प्रत्यय जोडून येतात. एकतरी प्रत्यय हे अगोदर येतील किंवा शब्दाच्या नंतर येतील. म्हणजे प्रत्यय असे असतात की ते शब्दाच्या, मूळ शब्दाच्या किंवा मूळ धातूच्या अगोदर किंवा नंतर जोडून आलेले असतात. त्याच्यापैकी उपसर्ग घटित म्हणलेले. उपसर्ग म्हणजे कसं आहे? मूळ शब्द आणि त्याच्या अगोदर येणारे हे प्रत्यय असतात किंवा एखादे अक्षर असते किंवा एखादा शब्द असतो. मग सर आणि दार, त्याच्यामध्ये बिन आणि चूक, वेद, अना, भर, जरी. याच्यामध्ये बघा सर, बिन आणि भर हे कसं आहे? उपसर्ग घटित आहे. हे सगळे काय उपसर्ग आहेत. सर आहे, हे बिन आहे, त्याच्यानंतर भर हे कसं आहे? उपसर्ग आहे. मग ह्याचा विचारलंय का आपल्याला? उपसर्ग घटित नाही विचारलेला आहे. मग नाही कोणतं येईल? वेद अधिक अना म्हणजे अ आणि ना हे जे प्रत्यय आहे ते प्रत्यय घटित शब्द आहे. हा कोणता शब्द आहे? प्रत्यय घटित शब्द. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे उत्तर काढता येईल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय विचारलेलं आहे? तर उपसर्ग घटित नाही विचारलेलं आहे. म्हणजे कधी कधी आपण काय करतो गडबडीमध्ये, हा प्रत्यय उपसर्ग घटित कोणता आहे? हा सर. याला बरोबर उत्तर करून येतो आणि आपली ती मिस्टेक होऊन जाते. आणि मिस्टेक झाल्यानंतर आपल्याला परीक्षेतून आल्यानंतर कळते की आपली ही चुकलेली. त्याच्यानंतर प्रश्न आहे 19. मधून मधून असेच घराकडे येत जा या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? पुन्हा शब्दावर चाललेला. म्हणजे बऱ्यापैकी बघा हा उपसर्ग घटित शब्द, इथं उपसर्ग घटित नाही म्हणजे तुम्हाला 2 इथंच मिळून जातात. त्याच्यानंतर मधून मधून हा देखील एक शब्दाचाच एक प्रकार असल्यासारखा आहे. म्हणजे याच्यापैकी अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? पूर्णाभ्यस्त आहे, अंशाभ्यस्त आहे, अनुकरणवाचक शब्द आहे किंवा यापैकी नाही. बघा मधून मधून म्हणजे या शब्दामधून आपल्याला काय लक्षात येतं? शब्दसिद्धीमधलाच हा एक प्रकार आहे. शब्दसिद्धीमध्ये पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द हे शब्द आपल्याला माहिती पाहिजे. मग या या साधित शब्दामधलाच हा एक प्रकार आहे की तो कोणता साधित शब्द आहे की तो एक अभ्यस्त शब्द म्हणून आहे प्रकार. आणि त्या अभ्यस्त शब्दात ते 3 प्रकार पडतात. कोणते कोणते? पूर्णाभ्यस्त एक पडतो, अंशाभ्यस्त पडतो आणि अनुकरणवाचक. मग आपल्याला माहिती आहे की यापैकी तर उत्तर नाही आहे, म्हणजे कुठलं तरी एक उत्तर असणार आहे. अनुकरणवाचक म्हणजे कोणते? ध्वनिदर्शक जे शब्द असतात, चटकन, पटकन, दबदब, टपाटप असे जे शब्द असतात ते अनुकरणवाचक असतात. अंश अभ्यस्त म्हणजे शब्द असे कोणते शब्द असतात की ते अंश अभ्यस्त असतात? जसं आपण तंटा बिंटा, किडूक मिडूक, दारू बिरू, म्हणजे असे जे शब्द असतात म्हणजे एखादा अक्षर बदलून आलेले असतात त्या शब्दामध्ये, असे शब्द कोणते असतात? ते अंश अभ्यस्त असतात. मग पूर्ण अभ्यस्त म्हणजे काय? अभ्यस्त म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं ते माहिती पाहिजे की अभ्यस्त म्हणजे काय? दुप्पट करणे किंवा द्वित्व म्हणजे एखादा शब्द डबल येतो. तोच शब्द जर 2 वेळेस आला तर तो मधून मधून असेल. पुन्हा नंतर पैसा पैसा, आतल्या आत एखाद्या अक्षरमध्ये आलेलं असतं. ये ये, जे जे, ते ते, मधून मधून. मग मधून मधून हे काय?
अव्यय साधित शब्द आहे आणि त्याच्यामधला हा साधित शब्दामधला पूर्ण अभ्यस्त शब्द. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हा शब्द कोणता आहे, पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. यानंतर प्रश्न 20 आहे. प्रश्न 20 क्रमांक आहे, खालील वाक्याचे केवळ वाक्य करा विचारले. म्हणजे माहिती आहे की आपल्याला वाक्याच्या प्रकारामध्ये हे दिलेलं आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये किती विधाने असतात यावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते? केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. याच्यापैकी काय म्हणलेलं आहे आपल्याला, या वाक्याचं दिलेल्या जे लोक बुद्धिमंत असतात ते यशस्वी. याचं काय करायचं आपल्याला, केवळ वाक्य करायचं आहे. मग केवळ वाक्य करत असताना काही नियम आहे. केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद पाहिजे, बरोबर आहे, एकच क्रियापद पाहिजे आणि एकच कर्ता पाहिजे, किंवा उद्देश आणि विधेय याच्यावरूनच आपल्याला ते विधान केवळ आहे का नाही हे आपल्याला ठरवता येतं. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. बुद्धिमत लोक यशस्वी होतातच असे नाही. बघा असं काही म्हणलेलं आहे याच्यामध्ये, वाक्याचा अर्थ बदलतो कुठंतरी. जे लोक बुद्धिमत असतात ते यशस्वी होतात. त्याच्यानंतर 2 पर्याय ठेवू. बुद्धिमान असतात म्हणून लोक यशस्वी होतात असं काही असतं का? काही नाही, याचा काही संबंध. बुद्धिमंत यशस्वी होतातच असे नाही. हे सगळे कसं नकारदर्शक आहेत. हे पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 जवळपास नकारदर्शकच आहे. त्याच्यामुळं या वाक्याचा आणि या वाक्याचा काही अर्थ बसत नाही. पर्याय क्रमांक 2 बघा, बुद्धिमंत लोक यशस्वी होतात, म्हणजे बरोबर आहे. जे बुद्धिमंत असतात तेच यशस्वी होतात. म्हणजे कोण यशस्वी होतात? बुद्धिमंत लोक यशस्वी होतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार डॅश डॅश आहे. हा आहे. बघा इथंच प्रश्न तुम्हाला डबल प्रश्न आलेला आहे विधेय विस्तारावरती, मागं जे आपण बघितलेलं होतं. याच पेपरमधला प्रश्न क्रमांक 3 बघा, विधेय विस्तार विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना प्रश्नांची उत्तर तिथंच असतात. बरेच प्रश्न हे रिपीट असतात. आपण जर व्यवस्थित अनालिसिस केलं तर मागच्याही प्रश्नांचा उल्लेख आपल्याला कुठंतरी पुढल्या परीक्षेमध्ये आपल्याला दिसून येईल. हा तसाच प्रकारचा एक प्रश्न आहे की जो की वारंवार विचारला जातो. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, विधेय विस्तार कोणता ओळखायचा आहे आपल्याला. माहिती आहे की आपल्याला विधेय विस्तार कसा ओळखायचा आहे की क्रियापद जे असतं मग त्याचा तो एक विस्तार असतो. म्हणजे त्या क्रियापदाबद्दल बरीच माहिती सांगितली जाते. मग आपल्याला माहिती आहे की विधेय विस्तार ओळखत असताना त्या क्रियापदाला कशाने प्रश्न विचारायचा आहे? केव्हा, कोठे आणि कसे. केव्हा, कोठे आणि कसे. याच्यापैकी एखादी शब्दाचा अर्थ किंवा एकाही क्रियापदातून जर उत्तर मिळत असेल तर ते आपल्याला शोधता येतं. बघा लक्षात घ्या, केव्हा दिसतो या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. कोठे दिसतो आणि उत्तर काय मिळतं? शरदच्या चांदण्यात. या प्रश्नाचं उत्तर काय? जवळपास विधेय विस्तार शरदच्या चांदण्यात. मग आता हे जे अनालिसिस केलेलं आहे मी, आता याच्यामध्ये शरदच्या चांदण्यात दिसणारा काय असतो? गुलमोहर आहे. म्हणजे हा झाला उद्देश. गुलमोहर दिसतो, कसा दिसतो, काय दिसतो? तर मोहक दिसतो. मग हे झालं विधान पूरक. हे आपण नंतर बघणार आहे. जसं प्रश्न येतील तसं आपण त्या प्रश्नाची उकल आपण थोडक्यात करणार. तर हे माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण प्रश्न वाचत असताना व्यवस्थित जर वाचला तर बरेच प्रश्न हे तुम्हाला आलेल्यामधूनच आलेले असतात. म्हणजे तुमचा अभ्यास आणि पेपर अनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर आपल्याला दिसून येईल. त्याच्यावरून बघा प्रश्न क्रमांक 22 आहे, पुढीलपैकी उष्मवर्ण ओळखा. साहजिकच आहे की उष्णवर्ण कोणते? अ आ हे आहे का? नाही. ह महाप्राण आहे. त्याच्यानं क ख ग हे काय? व्यंजने. पण ते कोणते आहेत? स्पर्श व्यंजने. त्याच्यामधला हा प्रकार आहे. मग कोणते येते? उष्मवर्ण. उष्मवर्णामध्ये कोणते? श स स हे उष्णवर्ण आपल्याला दिसून येतं. प्रश्न क्रमांक 23, त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे? म्हणजे हे क्रियापद कोणतं आहे ओळखायचं ते. म्हणजे क्रियापदाचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर क्रियापदाला प्रत्यय लागल्यानंतर कोणते कोणते साधित क्रियापद होतात का सिद्ध क्रियापद होतात, हे बरेच प्रकार आहेत. मग ते आपल्याला माहितीच पाहिजे. मग त्याच्यामध्ये बघा प्रयोजक क्रियापद. प्रयोजक म्हणजे काय? प्रयोग करतात. म्हणजे कर्त्याला एखाद्या कर्माकडून क्रिया करावी लागते, म्हणजे प्रयोजक असतो तो क्रियापद. समजा एखादं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बघा उदाहरण मी सांगायचं झालं तर बघा प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण काय सांगता येईल? समजा एखादं उदाहरण आहे, ते मूल हसते. आपण काय घेतलंय? ते मूल हसते. बघा हसणार कोण आहे? मुलगा आहे, बरोबर आहे. म्हणजे मुलगा इथं स्वतः क्रिया करतो का दुसरा कोणीतरी क्रिया करायला होतोय? तो स्वतः करतोय. म्हणजे हे प्रयोजक होईल का? प्रयोजक म्हणजे काय? प्रयोग करणार. म्हणजे एखादी क्रिया किंवा मूळ धातूची जी क्रिया असते त्या क्रियेचा करता ती क्रिया स्वतः करीत नाही. ती क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी कराव्यास लागत आहे.
म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की क्रियापदाला त्याच क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असं म्हणतात. पण इथं आहे का क्रिया स्वतः करतोय का मुलगा स्वतः करतोय, त्याला करायला लावते का कोणीतरी नाही. मग हे कोणतं क्रियापद आहे, हे आहे का क्रियापद प्रयोजक नाही. ते मूल हसते म्हणजे तो स्वतः आहे, त्याला हसता येते म्हणजे शक्य क्रियापद होतं. मग ह्याचं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला, आई मुलाला हसवते, आई मुलाला हसवते, बरोबर आहे. इथं हसते आणि इथं हसवते म्हणजे मूळ धातूला हस या धातूला व हे प्रत्यय लागलेला आहे. मग याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की प्रयोजक क्रियापद जे आहे ते साधित क्रियापद आहे. त्याच्यानंतर बघा अनियमित क्रियापद. अनियमित क्रियापद म्हणजे असे क्रियापद असतात की ते वेगळ्या प्रकारे येतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण जर द्यायचं सांगितलं की ते त्यांना कोणताही प्रत्यय लागत नसतं, काळ किंवा अर्थ किंवा आख्यातांचे कोणतेही प्रत्यय त्यांना लागत नसतात. मग ते अनियमित किंवा अनियमित यालाच दुसरं नाव आहे गौण क्रियापद. उदाहरणामध्ये जर सांगायचं झालं तर आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, न लगे असे जे क्रियापद असतात ते कोणते क्रियापद असतात, अनियमित क्रियापद असतात. मग ह्यालाच अनियमितलाच म्हणतात गौण क्रियापद. कोणते क्रियापद, गौण क्रियापद. मग जर अनियमित आणि गौण एकच जर असेल तर हे पर्याय येईल का, नाही. म्हणजे हे दोन्ही पर्याय कटले. म्हणजे असं असं शोधायचं म्हणजे आपल्याला हे आणि हे दोघांचाही अर्थ एकच आहे. मग हे कोणते कोणते क्रियापद आहेत, नाही, नको, पाहिजे, न लगे, हे क्रियापद आहेत अनियमित किंवा गौण क्रियापद. हे वेगळ्या अर्थाने येतात म्हणजे काळ व अर्थाच्या ह्यांना प्रत्यय लागत नाही, ते थोड्या वेगळ्या प्रकारे येत असतात. उदाहरणामध्ये सांगितलं, मुलांनी सतत खेळू नये, मला कॉफी पाहिजे, आई घरी नाही, असे वागणे बरे नव्हे, परमेश्वर सर्वत्र आहे. अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला अनियमित क्रियापदाची देता येतात. मग राहिलं पर्याय कोणता, बसवते, त्या माणसाला बसवते म्हणजे त्याला शक्य आहे, त्याला बसवणारे काय शक्य आहे. याच्यापैकी मूळ धातू कोणता आहे, बस हा मूळ धातू आहे. ह्या मूळ धातूला सिद्ध धातू असं म्हणतात आणि या सिद्ध धातूला प्रत्यय लागून जे क्रियापदे होतात त्याला साधित क्रियापद म्हणतात. कोणती क्रियापद, साधित क्रियापद. मग या प्रश्नाचं उत्तर काय, शक्य क्रियापद. बघा पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी फारसी अरबी उपसर्ग असणारे शब्द कोणते. पुन्हा तेच म्हणजे शब्दसिद्धीवर जवळपास 7 ते 8 प्रश्न आलेले. म्हणजे उपसर्ग काय, प्रत्यय काय, मग ते प्रत्यय घटित शब्द कोणते, उपसर्ग घटित कोणते शब्द, हे आपल्याला बरेच याच्यावरून आपल्याला समजून येतं. म्हणजे हे रिव्हिजनसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे कसं आहे, आपण एखादा प्रश्न आपल्या डोळ्याकडून गेला ना, पुढे परीक्षेमध्ये आल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकर समजतं. म्हणजे उपसर्ग म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे मूळ धातू किंवा मूळ शब्दाच्या पूर्वी जर एखादा अक्षर लागून येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, उपसर्ग असं म्हणत असतो. उपसर्ग स्वतंत्र येतात का, नाही. मग ते शब्दाच्या पूर्वी लागून येतात. शब्दाच्या पूर्वी म्हणजे अगोदर, सुरुवातीला, हे असं त्याचं वैशिष्ट्य सांगता येतं. बघा पडसाद, फटकळ, भरजरी, हा भरजरी आलेला आहे, प्रत्येक उपसर्ग घटित शब्द आहे ना. म्हणजे मागं जर आपण बघितलं तर आपण इथं आपल्याला दिसून येईल की भरजरी हा विचारलेला उपसर्ग घटित आहे का नाही. कुठं आहे, उपसर्ग घटित नाही. हे बघा प्रश्न क्रमांक आहे 18. सरदार, बिनचूक, वेदा, भरजरी आलेलं. म्हणजे हे उपसर्ग घटित नाही विचारलेलं आहे, म्हणजे हे उपसर्ग घटित आहे, उपसर्ग घटित आहे. ह्या प्रश्नामध्ये तेच आहे, उपसर्ग विचारलेला आहे आपल्याला. फारसी व अरबी उपसर्ग असणारे शब्द ओळखा. म्हणजे हे उपसर्ग आहेत पण फारसी आहेत का, नाही. मग हे कोणते आहेत, मराठी उपसर्ग. पड, फट, बर, भर, चळ, हे असे शब्द जे असतात ते कोणते असतात, उपसर्ग शब्द असतात किंवा मराठी उपसर्ग असतात. त्याच्यानंतर उप, उ आणि आ हे संस्कृत उपसर्ग आहेत, संस्कृत उपसर्ग आहेत. त्याच्यापैकी प्र, वि, सम हे देखील उपसर्ग प्रत्यय आहेत. मग ह्याच्यापैकी उपसर्ग कोणते, संस्कृत उपसर्ग आहेत. तर उत्तर कोणते येईल, कम, गैर, दर, बिन, गैर, बिन हे जे शब्द असतात ते अरबी किंवा फारसी उपसर्ग असतात. मग पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला इथं क्लिक करता येतं. बघा याच्यानंतर आहे जोड्याजुळायचं आहे, नदी, पर्वत, पाणी आणि पृथ्वी. बघा इथं दिलेलं आहे, आता ही खूप मी रिव्हिजन जास्त केल्यामुळे दिसणार नाही. शैल म्हणते इथं, शैल, शैल हा शब्द आहे. आंबू आहे, इथं तरंगिणी दिलेलं आहे, तरंगिणी, आणि इथं आहे क्षमा. तर बघा लक्षात घ्या, नदी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे, तरंगिणी. आंबू आहे का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 कटला, पर्याय क्रमांक 4 कटला, राहिले पर्याय क्रमांक 2. म्हणजे हे 2 वाचायची गरजच नाही आपल्याला, आपण डायरेक्ट 3 आणि 4 वाचूया. म्हणजे 1चं उत्तर 3 आहे 100% माहिती आहे, 1चं उत्तर 3 आहे 100%. म्हणजे आपण हे दोन्हीपैकी 1 आहे. आता बी बघूया, पर्वत म्हणजे काय, त्यालाच म्हणतात शैल, अद्री,
असं पर्वताला नावं आहेत किंवा ते समानार्थी शब्द आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. ते आपल्याला शब्दसिद्धीमध्ये किंवा शब्द टॉपिक करत असताना बरेच शब्द हे समानार्थी विचारलेले आहेत. ते असे जोड्या-जुळवामध्ये येतात. शुद्ध शब्दाचे प्रकार ओळखावा किंवा शुद्ध अचूक शब्द, चुकीचे शब्द असे देखील ओळखा असं विचारलं जातं. मग पर्वत काय? शेल किंवा आद्री. म्हणजे बीचं उत्तर काय? 1. म्हणजे उत्तर काय येईल आपल्याला? बीचं उत्तर 1. उत्तर क्रमांक 4 हे आपल्याला सांगेल. आता बघा बाकीचे बघूया समानार्थी शब्द. पाणी म्हणजेच काय? आंबू, जल असा पाण्याला शब्द आहे. पृथ्वीला हा एक शब्द आहे क्षमा. क्षमा म्हणजेच काय? पृथ्वी. दुसरा एक शब्द आहे रसा. रसा म्हणजेच काय? पृथ्वी. या शब्दाला समानार्थी शब्द. बघा बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलाय. तरंगिणी. तरंगिणीलाच काय म्हणतात? नदी असं म्हटलं जातं. नदी म्हणजेच काय? तरंगिणी. त्याला सरिता आणि काय दुहिता असं काहीतरी आहे नाव, मला एवढं माहिती नाही. बघा नदी, तरंगिणी, सरिता असं त्याला म्हटलेलं आहे. बघा क्षमा. क्षमा अजून दुसरे, क्षमावरून अजून 2 शब्द आहेत इथं बघा. क्षेम म्हणजे कल्याण आणि क्षमा म्हणजे काय? पृथ्वी. पृथ्वीला अजून दुसरा शब्द आहे अवनी. असे शब्द पृथ्वीचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे आपल्याला शब्दसिद्धीवरून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. यानंतर प्रश्न आहे 26. फारसी प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता? आता तद्धित शब्द म्हणजे काय? धातूखेरीज इतर शब्दांना जे प्रत्यय लागतात किंवा एखादा नवीन शब्द तयार होतो त्याला म्हणतात शब्द साधिते किंवा शब्द साधितेलाच म्हणतात तद्धिते देखील असं म्हटलं जातं. आता हे तद्धित साधित शब्दालाच आता त्याच्यापैकी प्रत्यय कोणते लागलेत बघायचं. सावकार, सावकारी, पहारेकरी, मजुरी, मासलेवाईक. या चारही प्रत्ययावरून किंवा चारही पर्यायावरून आपणाला सावकारी, पहारेकरी आणि मासलेवाईक हे जे प्रत्यय आहेत ना, हे प्रत्यय मराठी प्रत्यय लागलेले आहेत. जसं मराठी प्रत्ययामध्ये आ, आई, ई, कर, करी, कट, सर, वाईक असे जे हे प्रत्यय असतात ते मराठी प्रत्यय असतात. आणि ई हा जो प्रत्यय आहे, ई हा प्रत्यय आहे तो आहे फारसी प्रत्यय. प्रश्न विचारले काय? फारसी प्रत्यय लागून तयार झालेला शब्द साधिते त्याला तद्धित शब्द म्हणतात. तद्धित म्हणजेच काय? धातूखेरीज इतर शब्दांना जे प्रत्यय लागतात ते तद्धित शब्द असतात. मग त्याच्यापैकी कोणता शब्द? मजुरी. मजुरी अजून दुसरे आहेत खुशी, मजुरी, नेकी, हमाली असे हे जे शब्द असतात ते कोणते शब्द असतात? तद्धित. ते पण फारसी शब्द असतात. बघा मजुरी, हमाली, नेकी, खुशी आणि कामगार. बघा त्याच्यानंतर प्रयोग ओळखायचा. प्रश्न क्रमांक आहे 27. तो गाणे गातो. प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखण्यासाठी सगळ्यात मोठी सोपी ट्रिक्स जर सांगायचं जर असेल तर आपल्याला वाक्याचा कर्ता, कर्म आणि इतर म्हणजे कर्तरी कर्म, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग हे प्रयोगाचे 3 प्रकार. मग विचारलेल्या प्रयोगाचा प्रकार विचारलेला आहे. प्रयोग ओळखायचा. भावी प्रयोग आहे का? मग भावी प्रयोग म्हणजे काय? कर्ता किंवा कर्म याच्या प्रत्यय लागूनही जरी किंवा क्रियापदानुसार जर ते बदलत नसतील, क्रियापद जर बदलत नसेल तर त्याला म्हणायचं भावे प्रयोग. म्हणजे भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल की क्रियापदाचे रूप हे नेहमी कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी आणि नपुंसकलिंगी असते. नपुंसकलिंगी एकवचनी आणि ते स्वतंत्र असते. ते भावे प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे. मग भावे प्रयोग ओळखत असताना कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिन्ही जर विचार केला तर तिन्हीलाही प्रत्यय लागलेले असतात. म्हणजे इथे कोणा कर्त्याला प्रत्यय लागल्या का? नाही. कर्माला लागल्या का? नाही. सगळ्यात महत्वाचं ते वाक्य कोणतं आहे? तो गाणे गातो. गाणारा कोण आहे? तो आहे. म्हणजे हा झाला, तो हा काय झाला? कर्ता झाला. गाणारा काय? गाणं. गाणं हे काय? कर्म आहे. म्हणजे हा कर्म आहे. वाक्यामध्ये कर्म आहे. कर्म असल्याशिवाय किंवा प्रयोग होत नाही. तो सकर्मक असो किंवा अकर्मक असो. कर्म असल्याशिवाय सकर्मक प्रयोग होतच नाही. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग. म्हणजे कर्मणी म्हणजे काय? कर्माला प्राधान्य असतं. म्हणजे कर्माला प्राधान्य असतं म्हणजे कर्म हा प्रथमांतच असतो. कर्म हा कसा असतो? प्रथमांत असतो. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कर्मणी प्रयोगाचं काय सांगता येईल की कर्म आणि या प्रयोगामध्ये कर्म हा प्रथमांत असतो पण कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो. इथं कर्ता कसा आहे? प्रथमांत आहे. म्हणजे कर्मणी प्रयोग होईल का? नाही. कर्मणी प्रयोगाचे वैशिष्ट्य काय? की कर्म हा प्रथमांत असतो पण कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो. तो कसा असतो? नेहमी एकतरी तृतीयांत असेल, चतुर्थांत असेल, सवेकरणी तृतीय असेल किंवा शब्दयोगी अव्ययंत असतो. म्हणजे ते कर्मणी प्रयोगाच्या प्रकारानुसार आपल्याला सांगता येईल. जसं प्रधान कर्ता कर्मणी प्रयोग आहे, शक्य कर्मणी प्रयोग आहे, समापन कर्मणी प्रयोग आहे. हे कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत. मग याच्यापैकी कोणतेही नाही हे तर येणारच नाही कारण 34 पर्याय आपल्याला दिलेला आहे. कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे कर्त्यानुसार म्हणजे हा प्रयोग बदलत असतो. जर
कर्त्याला पुरुष लिंग आणि वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. हे कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये काय असतो, कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो, बरोबर आहे. म्हणजे कर्ता हा प्रथमांत आहे. आणि जर कर्म जर असेल तो प्रथमांत किंवा द्वितीयांत असू शकतो. प्रथमांत हा किंवा द्वितीयांत असतो. म्हणजे कर्म आणि प्रयोगामध्ये कर्म आहे आणि तो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. याच्यावरून काय लक्षात येईल, तो कर्तरी प्रयोग आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. प्रश्न आहे 28. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? ज्या वर्णांचा उच्चार आपल्या कंठाजवळ होत असतो त्याला म्हणायचं क वर्गातील. क वर्गातील आता कोणते कोणते वर्ण आहेत ते आपल्याला बघायचं. म्हणजे याचं सरळ उत्तर काय, कंठाजवळचे उच्चार कोणत्या वर्गाचे होतात, क वर्गाचे होतात. आता प वर्ग, त वर्ग आणि ट वर्ग. आता ह्याच्यापैकी आपण प वर्गाचा कोणता कोणता होतो बघूया. प वर्गामध्ये कोणते कोणते येतं, प, फ, ब, भ, म. मग ह्याचा उच्चार कुठून होतो, ओठाद्वारे. म्हणजे हे काय येईल, ओष्ठ येईल. हे काय येतं, ओष्ठ. ओष्ठाच्या द्वारे कुठं होते, कंठाजवळ होतो का, नाही, हे कुठं होतं, ओष्ठ होतं. आता क वर्गामध्ये कोणते कोणते स्वर आणि व्यंजन आहेत क वर्गामध्ये किंवा कंठाजवळ जे असतात, क, ख, ग, घ, ञ आणि ह. हे व्यंजने आणि अ आणि आ. अ आणि आ हे स्वर असतात. याचा उच्चार तिथं होतो. आता तचा उच्चार कुठं कुठं कोणत्या याच्यातून होतो, त मध्ये कोणते कोणते येतात तर बघा, लक्षात घ्या. त, थ, द, ध, न, ल, स. कोणते कोणते, त, थ, द, ध, न, ल आणि स. हे कुठं उच्चार होतात, दंत. दंत या ठिकाणी होत असतात. हे कुठं होतात, दंत. आता ट कुठं होतो, तो ट, ठ, ड, ढ, न, र, श आणि ळ. हे कुठं होतात, मूर्धामध्ये. हे कुठं होतात, मूर्धामध्ये होत असतात. या प्रश्नाचं उत्तर काय, क वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29 बघा. पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य ओळखावं विचारलेलं. मागेच आपण जोड्याजुळामध्ये बघितलं. विद्यार्थी वाक्य म्हणजे कोणते, इथं बघा, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 8 दिलेलं आहे. विद्यार्थी म्हणजे क्रियापदाला व, वा, वी असे जे प्रत्यय लागत असतात ते कोणते असतात, विद्यार्थी वाक्य. बघा, विद्यार्थी वाक्य ओळखायचं. मुले घरी गेली, हे स्वार्थी. स्वार्थी वाक्य म्हणजे काय, क्रियापदाच्या रूपावरून जर काळाचा बोध होत असेल, क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं स्वार्थी वाक्य. कोणतं, स्वार्थी वाक्य. हे झालं स्वार्थी वाक्य. पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. हे कोणतं वाक्य आहे, संकेतार्थी. कोणतं वाक्य आहे, संकेत आहे. मुलांनो चांगला अभ्यास करा. करा, अ, आ, उ अशा क्रियापदाच्या याच्यावरून जर प्रत्ययावरून आपल्याला काय कोणतं वाक्य ठरलं, हे आज्ञार्थी वाक्य. आता राहिला शेवटचा पर्याय 4 क्रमांक. मला परीक्षेत पहिला वर्ग किंवा पहिला क्रमांक मिळावा, ही त्याची काय झाली, इच्छा. ही काय झाली, इच्छा. म्हणजे इच्छादर्शक वाक्य देखील आपल्याला विद्यार्थी वाक्याला म्हणता येईल. पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न 30 नंबरचा बघा. इथे 4 सेंटेन्स दिलेले आहेत. 4 सेंटेन्सचे 4 पर्याय आणि 4 पर्यायाचे 4 पर्याय. खूप मोठा प्रश्न. मग काय म्हणलेला आहे, तानाजी लढता लढता मेला. दुसरं काय, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर अभ्यास करतो. मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. म्हणजे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ते असं विचारलं आहे. विधान 1 नंबर केवळ वाक्य आहे, उदाहरण आहे. विधान 2 संयुक्त वाक्याचे आहे. विधान 3 मिश्र वाक्याचे आहे. विधान 4 आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे. खूप सोपं आहे. विद्यार्थी माहिती आहे, विद्यार्थी म्हणजेच काय, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. हे विद्यार्थी वाक्य. म्हणजे 4 म्हणते काय, पर्याय क्रमांक आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे. 4 वाक्य आज्ञार्थी आहे का, नाही. आज्ञार्थी वाक्य कोणतं आलं असतं, मुलांना चांगला अभ्यास करा, हे आलं असतं. म्हणजे ह्या आणि या वाक्याचा आपल्याला अर्थ म्हणजे किंवा आपल्याला संबंध जोडता येईल. म्हणजे इथंच 29 आणि 30 प्रश्नांचं जे संबंध आहे ते आपल्याला जोडता येईल. आज्ञार्थी आहे का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक डी कटला. म्हणजे पर्याय क्रमांक डी चुकलेला. म्हणजे हे डी चुकलेलीच आहे, ऑलरेडी चुकलेलीच आहे. आणि फक्त सी बरोबर आहे का, बघा. सी म्हणते काय, विधान 3 मिश्र वाक्याचे उदाहरण आहे. 3 मिश्र वाक्याचं आहे का, मुलांनी मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर अभ्यास करतो. हे संयुक्त वाक्याचं आहे. म्हणजे हे येईल का बरोबर, नाही, हे चूक आहे. त्याच्यानंतर बी बघा. विधान 2 नंबर संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे. विधान 2 आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे कशाचं उदाहरण आहे, हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. मग संयुक्त वाक्याचं आहे का, नाही. हा पण पर्याय कटला. म्हणजे बी पण कटला. आता बघा, विधान डी नंबर 4 आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे का, हे मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. विद्यार्थी आहे, हे काय, विद्यार्थी आहे. हे पण चुकीचं आहे. फक्त ए बरोबर. म्हणजे तानाजी लढता लढता मेला हे
केवळ वाक्याचे उदाहरण आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय सरळ सरळ उत्तर काय आपल्याला फक्त ए बरोबर दिसेल. पण या ठिकाणी अजून एक जर बघितलं तर विधान नंबर 4 आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे, हे चूक आहे. ऑलरेडी चूकच आहे ना. हे मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी हे कशाचं दिलेलं आहे? विद्यार्थीचं दिलंय. म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर पाहिजे. फक्त डी बरोबर फक्त चूक आहे का? हे पण फक्त नाही, हे पर्यायामध्ये यायला नाही पाहिजे होता. आता ते हा पेपर आहे 2014चा. इथं कोणी क्लेम केलंय का नाही माहिती नाही. कारण त्यावेळेस बऱ्याच जणांकडे रिसोर्स नव्हते आणि रिसोर्स नसल्यामुळे कदाचित त्यांना पाठवण्यासाठी तसं मिळालं नसेल, म्हणून कदाचित हे उत्तर त्याचं दिलेलं आहे. म्हणजे उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 तानाजी लढता लढता मेला हे केवळ वाक्य आहे. प्रश्न आहे 31 प्रत्यय घटित शब्द. पुन्हा तेच आहे प्रत्यय घटित शब्द. मूळ धातूला किंवा मूळ शब्दाला प्रत्यय जोडून जे शब्द तयार होतात ते कोणते असतात? प्रत्यय घटित. बघा पड फट बट हे मराठी प्रत्यय उपसर्ग आहे. सर देखील हा उपसर्गच आहे. हर देखील उपसर्ग आहे. मग हा शब्द कोणता आहे? रमणीय. इय इय हा कोणता आहे? प्रत्यय आहे. आणि हा इ हा प्रत्यय असल्यामुळे हा कोणता शब्द राहील? प्रत्यय घटित शब्द राहील. पर्याय क्रमांक 4 हे 31व्या प्रश्नाचं उत्तर. आता प्रश्न बघा 32 क्रमांकाचा आहे. 32 या प्रश्नाचं काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कानडी शब्द कोणते? पुन्हा तेच आहे, म्हणजे शब्दसिद्धी मधलाच आहे. म्हणजे बऱ्याचपैकी प्रश्न तुम्हाला शब्दसिद्धीवरती विचारलेले दिसतील. सार आणि चिलापिली हे तामिळी शब्द आहेत. रिकाम टेकडा हे गुजराती आहे. पर्याय क्रमांक 3 हे कोणता शब्द आहे? किल्ली हा शब्द कानडी शब्द. त्याच्यानंतर खालील शब्द कोणत्या शब्दसिद्धीतील आहे? पुन्हा तेच शब्दसिद्धीचे बरेच प्रश्न तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिसतील. भर भर हे काय? मग उपसर्ग आहे. मग तो प्रत्यय घटित होईल का? नाही. अभ्यस्त होईल का? नाही. सामासिक होईल का? नाही. काय राहील मग? उपसर्ग घटित शब्द भर दिवस. त्याच्यानंतर प्रश्न 34 बघा. जा ये कर बस बोल पी या सारख्या मूळ धातूंना काय म्हणतात? आपण मागच भेटलेलं मूळ धातूंनाच सिद्ध धातू असं किंवा सिद्ध शब्द असं देखील म्हटलं जातं. साधित आहे का? नाही. उपसर्ग आहे का? हे उपसर्ग घटित, हे प्रत्यय घटित हे आपण बैठलेल्याच्या मागं पण हे येणार नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला? सिद्ध शब्द. हा पुन्हा आता प्रश्न क्रमांक 35 बहुतेक हा रद्द झालेला असं दिसतंय. हे हॅशटॅग केलेला आहे याला. म्हणजे हा प्रश्न कदाचित झालेला आहे. मला एवढं माहिती नाही आता, कारण 2014चा पेपर आहे, तेवढ्या काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. म्हणजे तरी पण मिश्किल हा शब्द तुम्ही बघून घ्या. मिस्किल आणि इथं मिस्किल आणि मिश्किल श येणार नाही असं हे पर्याय कटला. हा पण कटला. आता या दोन्हीपैकी कोणता असेल तर हा पर्याय असू शकतो. आता त्यांनी रद्द केला आहे काही माहिती नाही, कारण तेवढा सोर्स नाही माझ्याकडे पण उपलब्ध. पण तर तुम्ही तुमच्या जो कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी बघून घ्या. पुढील प्रश्न आहे 36 क्रमांकाचा. पुढील वाक्यातून केवळ वाक्य शोधायचं आहे. केवळ वाक्य शोधायचं आहे. म्हणजे आपण केवळ वाक्य मला सांगितलं की केवळ वाक्य म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद, त्याच्यावरून आपल्याला करता केवळ वाक्य करता येतं. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. इथं तुम्हाला कोणताही अव्यय दिसणार नाही, तरी पण या वाक्याच्या अर्थावरून आपल्याला हे वाक्य कोणतं आहे? परिणाम. ताप आल्यामुळे तो शाळेत जाणार नाही. म्हणजे कोणतं वाक्य आहे? हे संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. त्याच्यानंतर मला ताप आलाय म्हणून मी शाळेत जाणार नाही. म्हणजे हे वाक्य आणि हे वाक्य एकच आहे, फक्त इथं वापरलेलं नाही, इथं वापरलेलं आहे. हे कटला, हे कटला. मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आहे, हे कारण बरोबर आहे. हे काय? कारण म्हणजे हे येणार नाही. म्हणजे काय? मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. म्हणजे केवळ वाक्य हे आहे. त्याच्यानंतर बघा पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. तत्सम म्हणजे काय? संस्कृतून आलेले जशास तसे जे शब्द असतात ते मराठीत वापरतो आपण, त्याला म्हणायचं तत्सम शब्द. म्हणजे संस्कृत शब्दामधील तसल्या तत्सम म्हणजे त्यासारखे, संस्कृत शब्दामधल्यासारखे. कशासारखे? संस्कृत शब्द जे मराठीत येतात जशास तसे, मराठीत जशास तसे येतात त्याला तत्सम शब्द म्हणतात. बघा वृक्ष हा शब्द कसा आहे? तत्सम आहे. वृक्षापासून जर झाड आलं तर त्याला म्हणायचं तद्भव शब्द. घर हा तद्भव आहे, गाव हे तद्भव आहे, काम हे तद्भव आहे. याच्यात तत्सम शब्द कोणते? ग्रह, गावचं ग्राम, कामचं कर्म, हे कोणते? तत्सम शब्द वृक्ष आहे. बघा पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. जे ते, जसे तसे, जी के असे जे शब्द असतात ते एक काम तर त्याला आपण संबंधी सर्वनाम किंवा संबंधी विशेषणे जोडून काही वाक्य तयार होत असतात. मग ते वाक्य कोणते असतात? तर ते मिश्र वाक्य असतात. केवळ वाक्य असतात का? केवळ वाक्याचा आपण मागे आता प्रश्नामध्ये बघितलं. केवळ वाक्यामध्ये एकच विधेय आणि एकच का असतं? उद्देश असतो. मग त्याच्यावर ते वाक्य
केवळ वाक्य होणार नाही. जे ते जसे तसे हे संकेतदर्शक किंवा अर्थदर्शक जे वाक्य असतात ते जवळपास मिश्र वाक्य असतात. याच्यातून आपल्याला हे शोधता येईल. हे कोणतं वाक्य मग मिश्र वाक्य, आणि त्याच्यापैकी प्रकार कोणता आहे विशेषण वाक्य. ओके. नंतर प्रश्न आहे 39. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कोणता प्रयोग आहे ते ओळखायचं आहे. बघा, आपण मागं बघितलेलं आहे की प्रयोगाचे 3 प्रकार कोणते कोणते? कर्तरी, कर्मणी, अजून भावी. कोणता? भावी. कर्तरी प्रयोगामध्ये कर्तामुखी असतो, कर्मणीमध्ये कर्ममुखी असतं. इथं दोन्ही गौण असतात. दोन्ही कसे असतात? गौण असतात. आणि ते क्रियापद कसं असतं? तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. तर या अर्थावरून किंवा या वाक्यावरून आपल्याला ह्या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर तो प्रयोग आहे सकर्मक भावे प्रयोग. भावी प्रयोगामधला हा सकर्मक भावे प्रयोग आहे. कर्म कोणता आहे? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकावं. शिकवणारे कोण? शिक्षक. शिकवण्याची क्रिया कोणावर होते? विद्यार्थ्यांना. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिन्हीलाही प्रत्यय लागलेला आहे. तिन्हीलाही प्रत्यय लागला आहे आणि या वाक्यामध्ये कर्म आहे. कर्म कोणता आहे? विद्यार्थी आहे. म्हणून हे कोणतं प्रयोग झाला? सकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग. संकर प्रयोग आहे का? नाही. भाव कर्तरी आहे का? नाही. अकर्मक आहे का? नाही. ओके. त्यानंतर प्रश्न आहे 40. अचूक शब्द. बघा तसंच आहे. शब्द या टॉपिकवर बरेच प्रश्न आलेले आहेत शब्दसिद्धीवरती. म्हणजे आपण वाचत असताना देखील हे जर प्रश्न आपण वारंवार वाचत राहिलो तर आपल्याला त्या परीक्षेमध्ये शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द हा टॉपिक वेगळा करायची गरजच नाही. याच्यामधूनच त्या गोष्टी आपल्याला क्लिअर होत असतात. सहाय्यक हा शब्द कसा लिहिला जातो? हे असा लिहिला जातो. बघा इथे दिला सहाय्यक, आणि सहाय्य आणि साह्य अशा पद्धतीने हे शुद्ध शब्द लिहिले जातात. प्रश्न 41 आहे, खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. आता प्रकार ओळखायचा आहे. तो इतक्या मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला. म्हणजे हे कसं आहे? मोठ्या बोलल्याने का मोठ्याने बोलला? त्याचा आवाज बसला. आवाज बसला का बरं? कारण काय? तो मोठ्या बोलल्याने. त्याचं कारण दर्शक आहे. मोठ्याने बोलल्यामुळे त्याचा काय? आवाज बसला. हे काय झालं? त्याचं कारण दर्शक आहे. उद्देशबोधक आहे का? उद्देश आहे का त्याच्यामध्ये? नाही. कालदर्शक आहे का? कालदर्शक शब्द दर्शवणारा शब्द तर याच्यामध्ये कोणताच नाही, मग तो कालदर्शक नाही. रीत आहे का? जसे तसे असे कसे हे रीत दर्शक आहे का? नाही. कालदर्शक म्हणजे कोणते? आज, काल, उद्या, परवा हे असे शब्द आहेत का? नाही. म्हणजे हे दोन्ही पण कटले, हे पण कटला. राहिलं काय? कारण दर्शक. प्रश्न 42 बघा. शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात? अभ्यस्त शब्दामधलाच हा प्रकार आहे. कोणता? साधित पैकी अभ्यस्त. अभ्यस्ताचाच एक 3 प्रकार. कोणते कोणते? पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. अनुकरणवाचक म्हणजे काय? ध्वनिदर्शक असतात. हे कसं? ध्वनिदर्शक असतात. यापैकी नाही. ध्वनिदर्शक आहे का? नाही. चपचप, टमटम, बदबद, बदाबद यासारखे का? नाही. पूर्णाभ्यस्त माहिती आहे शब्द आपण. मधून मधून, जे जे, ते असे शब्द असतात ते पूर्णाभ्यास असतात. पूर्णाभ्यासामध्ये एक लक्षात ठेवायचं की असा एक शब्द असतो पैसा, पैसा, हे पूर्णाभ्यास. इथं जरी वेगळा शब्द असला तरी हे दोन्ही शब्द एक सेमच आहे. पैसाच पैसा, आतल्या आत असे जे शब्द असतात ते पूर्णाभ्यास असतात. लाल लाल हे देखील पूर्ण शब्द असतात. पण जर एखादा शब्द दुसरा आला, शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक, हे कसं आहे? अंश अभ्यस्त शब्द आहेत. याच्यावर लक्षात ठेवा. प्रश्न 43 बघा. घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते? म्हणजे काय विचारलेलं आहे? सामान्य रूप ओळखायचं आहे. घोडा. सगळ्यात महत्वाचं काय? सामान्य रूप म्हणजे काय? बघा, सामान्य रूप म्हणजे काय? एखादा जर मूळ शब्द असेल, एखादा नाम असेल, सर्वनाम असेल, तर त्या मूळ शब्दाला जर प्रत्यय लागून तो प्रत्यय लागल्यानंतरचा जो नवीन शब्द तयार होतो, तो प्रत्यय लागल्यानंतर त्याच्या शब्दाचं मूळ रूप बदलत असतं. बघा उदाहरण घ्या. मूळ शब्द कोणता आहे? घोडा. मग या घोडा या शब्दाला शेवटच्या अक्षराला किंवा शेवटी जर प्रत्यय लावला, ला, कोणता प्रत्यय लावला? ला. मग ला हा शब्द लावल्यानंतर या शब्दाचं बदललेलं जे रूप आहे त्याला सामान्य रूप म्हणतात. घोड्याला. काय? घोड्याला. मग हा बदल होत असताना हा जो सामान्य रूपाचा बदल आहे तो त्याच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो. कशामध्ये तो? स्वरात. बघा, घोडा, आ या शब्दाचं किंवा घोडा या शब्दाचं सामान्य रूप याच्यामध्ये झालेलं. म्हणजे कसं झालेलं आहे? घोडा घोड्याला, घोड्याला. म्हणजे काय? मूळ शब्दाला आपण प्रत्यय लावलो. प्रत्यय लागल्यामुळे काय झालं? त्या शब्दाच्या रूपामध्ये बदल झाला. बदल होणे म्हणजेच काय? त्या शब्दाचा
वेगळं रूप त्या आपल्याला दिसून येतं. मग हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरामधील स्वरात होतो. मग सामान्य रूप का बरं म्हणायचं, तर विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी त्या शब्दाचं जे रूप आहे किंवा तो जो शब्द आहे तो शब्द सर्व विभक्तीमध्ये सारखाच असतो, म्हणजे ते सर्वसामान्य असतं, म्हणून त्याला सामान्य रूप असं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? सामान्य रूप. मग ते पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप, स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप, पुन्हा नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप, हे आपल्याला उदाहरण बरेच उदाहरण आपल्याला दिसून येतात. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय? घोडा, घोड्याला. साधित शब्दाचा प्रकार बघायचा आहे प्रतिक्रिया. हा प्रति हे जे शब्द आहे, प्रति हे जे शब्द आहे ते मूळ शब्दाच्या अगोदर लागले म्हणजे त्याला म्हणतात उपसर्ग म्हणतात. उपसर्गापासून तयार होणारा शब्द कोणता असतो? उपसर्गठी शब्द असतो. अभ्यस्ताचं बैठलेलं आपण अंश अभ्यस्त, पूर्ण अभ्यस्त आणि अनुक्रमाचे प्रत्येक घटीत बैठलेला आहे. प्रत्येक कोणते कोणते मराठी आहेत, संस्कृत आहेत, फारसी आणि अरबी शब्द अरबी प्रत्यय आहेत, हे आपण बैठलेले. सामासिक शब्द आहे ते आपण नंतर बघूया जसं जमेल तसं. त्याच्यानंतर प्रश्न 45 बघा, त्याची गोष्ट लिहून झाली. प्रयोग ओळखायचा. आपण आत्ताच मागे बघितलं की प्रयोगाला तिसरा प्रश्न आहे बहुतेक. कर्मणी प्रयोगाचं आपण उदाहरण बघितलेलं होतं, कर्तरी प्रयोगाचं वगैरे. कर्मणी प्रयोगामध्ये त्याचे प्रकार बैठलेले होते. प्रधान कर्मणी, प्राचीन कर्मणी, समापन कर्मणी. समापन म्हणजे काय? वाक्याचं जे अर्थ आहे तो काय शेवट होतो, म्हणजे त्या वाक्याच्या याच्यावरून त्याचं काय होतं? समापन होतं की वाक्याची पूर्तता होते. त्याची गोष्ट लिहून झाली याच्यावरून काय? हे वाक्य पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं. याच्यावरून हा प्रयोग कोणता होतो? समापन कर्मणी. कर्मणी त्याच्यानंतर नवीन कर्मणी होतो का? नाही. यालाच पॅसिव्ह वॉइस म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. यालाच काय म्हणतात? पॅसिव्ह वॉइस इंग्रजीमध्ये. कर्म कर्तरी प्रयोग. पुराण म्हणजेच प्राचीन कर्मणी आणि हा आहे शक्य कर्मणी. मला आता बसवते. हे आता उदाहरणामध्ये बैठले शक्य कर्मणी प्रयोग. हे कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत. हे झालं 45 प्रश्न. आता प्रश्न आहे 46वा. प्रश्न काय विचारला? हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द विचारला. बघा, शब्दसिद्धीमध्ये बरेच प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये शब्दसिद्धीवरच आहेत. समानार्थी शब्द, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, हे 2-4 जर टॉपिक चांगले जर केले तर आपले बऱ्यापैकी मार्क कव्हर होत असतात. मग हत्ती या शब्दाला गज, नग, सारंग, पुन्हा कुरंग, करी, पिलू हे असे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द शोधायचा आहे. रवी म्हणजे काय? सूर्य. रवी या शब्दाला सूर्य, भास्कर, काय चंडांशू, वासरमणी, विपू, दिनमणी असे शब्द. रवी म्हणजे सूर्य. मधुप म्हणजे काय? भुंगा, मिलिंद. नंदन म्हणजे काय? मुलगा. तर राहिला प्रश्न तिसरा, पर्याय क्रमांक 3. सारंग म्हणजे काय? हत्ती. सारंग, कुरंग, गज म्हणजे हत्ती. हा एक आता एखादा ऑड प्रश्न आहे. भारूड हा प्रश्न प्रकार कोणी रूढ केला? हे आपल्याला एक्झॅक्ट उत्तर पाहिजे, नाहीतर मग कधी कधी पर्यावरण पण आपल्याला उत्तर काढता येत असतं. संत ज्ञानेश्वरांच्या हे आहेत का? संत ज्ञानेश्वरांच्या काही त्या ओव्या आहेत. तुकारामांचे अभंग आहेत. म्हणजे हे 2 कटतात बऱ्याचपैकी. समजा एखादं कन्फ्युजन असेल तर आपण बऱ्याचपैकी पर्याय कसे असतात त्याच्यावर अंदाजून आपल्याला पर्याय करता येतात. मग याचं उत्तर काय? संत एकनाथ. प्रश्न 48 बघा. 1 नंबर काय? पतंग झाडावर अडकला होता. पतंग वर जात होता. म्हणजे हे 2 वाक्य दिलेली आहेत. म्हणजे ह्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे? मागं पण एक प्रश्न दिलेला होता, म्हणजे केवळ वाक्य ओळखा, मिश्र वाक्य ओळखा आणि संयुक्त वाक्य ओळखा, असं ते प्रश्न होता. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय बघूया आपण. विधान नंबर 1 शब्दयोगी अवययाचे आहे का? बघा, झाडावर हे काय? शब्दयोगी अवययाचे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. 1 कुठं बरोबर आहे? इथंच बरोबर आहे. म्हणजे बाकीच कुठं दिलेलं का? म्हणजे हे इकटला उत्तर कोणता आहे? हे अशा पद्धतीने आपला वेळ वाचत असतो. इथं आपला टाइम वाचतो. हे अशा पद्धतीने करायचे. तरी आपण उत्तर बघूया. विधान 1 क्रियाविशेषण आहे का? नाही. क्रियाविशेषणापैकी कोणते असतात? ते खाली, वर, मागे, पुढे असे जे असतात ते क्रियाविशेषण असतात. आणि क्रियाविशेषण हे स्वतंत्र येत असतात. आणि शब्दयोगी म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारे. शब्दयोगी म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारे शब्द असतात. उदाहरण बघा, झाडावर, पाण्याखाली, झाडावर, पुन्हा डोंगरावर असे जे शब्द असतात ते शब्दयोगी अव्यय असतात. बघा उदाहरण. त्याच्यानंतर तिसरं बघा, क्रियाविशेषण अव्ययाचे आहे. उदाहरण आहे. बरोबर आहे. पतंग वर जात होता म्हणजे हे क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे बाकीचं विधान देखील वाचायची गरज नाही. म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे का? नाही. ओके. त्याच्यानंतर बघा प्रश्न 49. शब्दसिद्धीचा प्रकार. बघा, शब्दसिद्धीचा म्हणजे ह्याच
प्रश्नावर बऱ्यापैकी मला वाटते 10 ते 15 प्रश्न किमान म्हणते किमान विचारण्यात आलेले त्याच्यावरती शब्दसिद्धीवरती या पेपरमध्ये आहे का नाही. बघा त्याच्यानंतर धड पड विचारलेलं आहे. धड आणि पड इथं कोणता शब्द बोलून आलेला प आलेला म्हणजे ह्या कोणता झाला अंशाभ्यस्त. धडधड आलेलं का असं नाही. हे कोणता झाला असता पूर्णाभ्यस्त झाला. अनुकरणवाचक आहे का ध्वनिदर्शक आहे का नाही. मग हे पण कटला यापैकी नाही का नाही अंशाभ्यस्त. बघा हे वाक्य जशाच तसे आलेलं आहे. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश ओळखा म्हणून म्हटलेलं आहे. आपण मागं भेटलेलं आहे विधेय विस्तार उद्देश विस्तार ओळखत असताना हे सेम वाक्य आलेलं आहे. सेम बघा तुम्ही बघा या प्रश्नामध्ये हा तोच जो 50व्या क्रमांकाचा प्रश्न आहे थोडासा बदलून आहे. आमचा छोटा मुलगा दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे 50व्या प्रश्नामध्ये त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला हे वाक्य आहे. आणि या वाक्यामध्ये आपल्याला उद्देश ओळखायचा. उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ताच असतो. मग खेळणारा कोण आहे चांगला खेळणारा मुलगा त्याचा धाकटा मुलगा हे काय वाक्याचं उद्देश आहे. म्हणजे याच्यापैकी त्याचा धाकटा हे जे आहे ते उद्देश विस्तार येतं. उद्देशाविषयी जी माहिती सांगतात त्याला काय म्हणायचं उद्देश विस्तार. उद्देश विस्तार असं म्हणतात. आणि चांगला खेळला कधी आज कुठे क्रिकेटच्या सामन्यामध्ये हे काय झालं विधेय विस्तार हे असं आपल्याला सांगता येतं. हे अशा पद्धतीने 50 प्रश्नांचं विश्लेषण जे आहे ते 2014च्या PSI परीक्षेला आलेले आपण बघितलेले. जे 10 प्रश्न आहेत ते आहेत उतार्यावरचे म्हणजे त्यावरचे उतारे 2 होते. एक आहे उतारा अजून हा एक उतारा आहे. ह्या उतार्यावरचे प्रश्न कसे सोडायचे ह्याच्यासाठी आपण स्वतंत्र आपण त्याच्या संबंधित म्हणजे आपण अनालिसिस घेणार आहे. तरी तुम्हाला या गोष्टी कशा वाटल्या याच्यामध्ये जर काही सुधारणा सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की सुचवू शकता. याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त परीक्षेचा सराव व्हावा. प्रश्न आल्यानंतर कसे सोडवायचे आणि कोणते कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे हे आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.